रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेनसे ज्योतिर्पाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे। मात्र रायगड जिल्हा प्रशासन, रिलायन्स व्यवस्थापन स्थानिकांच्या तक्रारींची कोणतीही दखल घेत नाही। तसेच कोणतीही न्यायिक भूमिका घेण्याऐवजी दडपशाही धोरण राबवत असल्याचा तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याने रविवार दिनांक 13 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी बेनसे सिद्धार्थनगर येथे प्रत्यक्षात भेट देऊन विभागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात। रिलायन्स नागोठणे कंपनीच्या बेनसे सिद्धार्थनगर लगत सुरू असलेल्या कामकाजाविरोधात बेनसे सिद्धार्थनगर व विभागातील ग्रामस्थ व शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले। यावेळी आंबेडकर यांनी 40 वर्ष प्रकल्पाच्या नावाखाली पडीक असलेल्या शेतजमिनी पुन्हा भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या ताब्यात द्याव्यात अशी भीमगर्जना आनंदराज आंबेडकर यांनी बेनसे सिद्धार्थनगर गावातून केली। यावेळी रिलायन्सच्या नवप्रकल्पाची जागा बेसुमार केलेली वृक्षतोड, शेतकऱ्यांचे पूर्वापार वहिवाटीचे मार्ग, संरक्षण भिंत, बांधताना रस्त्यासाठी सोडलेली अरुंद जागा, बौद्धवाडीची पाण्याची टाकी, स्मशानभूमीची जागा आदींची आनंदराज आंबेडकरांनी प्रत्यक्षात येऊन पाहणी केली। रिलायन्स समूहाने स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होईल अशी कोणतीही भूमिका घेऊ नये, अन्यथा स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी भविष्यात राज्यव्यापी जनआंदोलन उभे करू असा इशारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी रिलायन्स नागोठणे व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाला दिले। दरम्यान आपली शेतजमीन वाचवण्यासाठी शेतकरी योगेश अडसुळे व अन्य शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढ्याची भूमिका घेतली आहे। शेतकरी योगेश अडसुळे व अन्य शेतकऱ्यांच्या समस्या आंबेडकर यांनी यावेळी जाणून घेतल्यात। तसेच उपोषणकर्ते योगेश अडसुळे यांच्या कुटुंबियांची देखील आनंदराज आंबेडकर यांनी भेट घेतली आहे व शेतकऱ्यांना आपण न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यात मोठा लढा उभा करू अशी ग्वाही देखील दिली आहे। त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन अधिक पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी नेते लक्ष्मण भगत, सीताराम कांबळे, बेनसे ज्योतिर्पाडा स्थानिक प्रकल्पग्रस्त बाधित संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे, नथुराम गायकवाड, नरेश गायकवाड, माजी सरपंच म्हात्रे, माजी सरपंच स्मिता कुते, माजी सरपंच सोनल पाटील, ज्योती तरे, वरुणा तरे, दीपिका तरे, सरिता पाटील, कल्पना अडसुळे, रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड, वैभव केदारी, संजय पवार, शांताराम गायकवाड, ॲडव्होकेट प्रकाश कांबळे, बबन झेंडे, मनोहर शिंदे, विजय शिर्के, योगेश अडसुळे आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, विरोधी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।